काही नेटवर्क इश्यू असल्यामुळे सर बॅच घेऊ शकले नाही. सो आपण आज रिवाईज करून घेऊ आपला इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटी मीन्स काय आहे, एक डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यावरती, ओके, डिफॉर्मिंग फोर्स ॲक्ट केल्यावरती त्याचा शेप जो आहे तो रिगेन करते, शेप रिगेन करते, पुन्हा त्याचा शेप ॲज इट इज होऊन जातो, त्याला आपण काय म्हणतो, इलॅस्टिसिटी म्हणतो. हे आपली इलॅस्टिसिटीची डेफिनेशन. इलॅस्टिक बॉडी म्हणजे काय, अशी प्रॉपर्टी ज्या बॉडीमध्ये इलॅस्टिसिटीची प्रॉपर्टी आहे त्याला इलॅस्टिक बॉडी. देन प्लास्टिसिटी म्हणजे काय, अशी बॉडी जिला डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला की तिचा शेप परमनंटली चेंज होतो, ते कोण झाली, प्लास्टिसिटी. नोट्स लागले तर मला स्क्रीनशॉट मागजा. नंतर प्लास्टिक बॉडी म्हणजे काय, ज्या बॉडीमध्ये प्रॉपर्टी आहे प्लास्टिसिटीची ते प्लास्टिक बॉडी. नंतर बघितलं तर आपण ना स्ट्रेस, इंटरनल इलास्टिक रिस्टोरिंग फोर्स अपॉन क्रॉस सेक्शन एरिया F/A युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर. देन टाईप ऑफ स्ट्रेस, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस, त्याला टेन्साईल स्ट्रेससुद्धा म्हणतात. या स्ट्रेसचे 3 टाईप्स पडले. कोणता पहिला, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. नंतर बघा लॉन्जिट्युडनल स्ट्रेस म्हणजे काय, फोर्स अपॉन एरिया. एरिया घेतला आपण ना πr² आणि फोर्स किती राहील, याच्या मास एवढा, सो वेट एवढा. वेटचा फॉर्म्युला mg अपॉन πr². हा झाला कोण, लॉन्जिट्युडनल. नंतर त्याला काय म्हणतो आपण, टेन्साईलसुद्धा म्हणतो. याचा सेकंड टाईप्स आहे व्हॉल्यूम स्ट्रेस. तो बघितला होता आपण ना. व्हॉल्यूम स्ट्रेस काय आहे, अप्लाइड फोर्स प्रोड्युसेस चेंज इन अ व्हॉल्यूम. जेव्हा जो फोर्स अप्लाय केला तो फोर्स फक्त व्हॉल्यूममध्ये चेंज आणतो, तो व्हॉल्यूम स्ट्रेस. हे बघा हा बॉक्स घेतला आपण ना DP, ओके, चेंज इन प्रेशर अप्लाइड केलेला आहे, ओके. मग व्हॉल्यूम स्ट्रेस इज इक्वल टू अप्लाइड फोर्स अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. इलॅस्टिक बॉडी आणि प्लास्टिक बॉडीमधला डिफरन्स कळला असेल तुम्हाला. इलॅस्टिक बॉडी म्हणजे अशी बॉडी की जिला डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला त्या शेप ते रिगेन करते, ओके. फॉर एक्झाम्पल प्लॅस्टिकला आपण ओढलं तरी त्या शेप ते पुन्हा रिगेन करते, म्हणून ते आहे इलॅस्टिसिटी. आणि प्लास्टिसिटी म्हणजे काय, त्या बॉडीला डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला की त्या शेप जे आहे तो पुन्हा ओरिजिनल शेपमध्ये येत नाही, त्याला आपण म्हणतो प्लास्टिसिटी. द प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ इट गेट परमनंटली डिफॉर्म होते, ते कोण, प्लास्टिसिटी. हे परमनंटली डिफॉर्म होत नाही बाय अप्लाइंग डिफॉर्मिंग फोर्स. नंतर बघितलं होतं स्ट्रेन काय होता, द रेशो ऑफ कशाचा, चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन, ओके. चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन इट इज कॉल्ड ॲज स्ट्रेन. या दोघांचा रेशो घेतला कशाचा, चेंज इन डायमेन्शन आणि ओरिजिनल डायमेन्शनचा, तर तो झाला कोण, स्ट्रेन झाला. म्हणजे टाईप्स ऑफ स्ट्रेन जे आहे त्याचे 3 टाईप्स पडतात, ओके. सगळ्यात पहिले लॉन्जिट्युडनल, तोच स्ट्रेस नाही, आता स्ट्रेन आहे, तेच टाईप्स आहेत, फक्त स्ट्रेन आहे. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, त्यालाच टेन्साईल स्ट्रेनसुद्धा म्हणतात. फॉर्म्युला स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल. नंतर त्याचा सेकंड टाईप आहे व्हॉल्यूम स्ट्रेन. द रेशो ऑफ चेंज इन व्हॉल्यूम टू ओरिजिनल व्हॉल्यूमपेक्षा जो व्हॉल्यूम आपण चेंज केला त्याला म्हणतो व्हॉल्यूम स्ट्रेन. फॉर्म्युला फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. फायनल जे व्हॉल्यूम होतं जे आपण चेंज केलं डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम, ओके. देन फॉर्म्युला वी गेट DV अपॉन V. जर फॉर्म्युला आले कसे आले माहिती नसेल तर मला विचारू शकता. नंतर आहे शेअरिंग स्ट्रेन काय आहे, डिस्प्लेस लेयर, रेशो ऑफ डिस्प्लेस लेयर टू काय आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द फिक्स लेयर इज कॉल्ड ॲज शेअरिंग स्ट्रेन्स. याला आपण नियरली टॅन थीटासुद्धा घेऊ शकतो. अँड टॅन थीटा इज नियरली इक्वल टू थीटा, देन इट इज कॉल्ड ॲज थीटा. याच्यानंतर आहे इलॅस्टिक लिमिट, तुम्हाला माहिती आहे आपण प्रिवियस स्टँडर्डमध्ये शिकलो होतो.
हुक्स लॉ बघितला होता. हुक्स लॉ काय होता, विदिन द इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. स्ट्रेस जो आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे स्ट्रेनला, त्याला आपण काय म्हणतो, हुक्स लॉ म्हणतो. बस एवढंच लर्न करणं आहे. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन इज कॉल्ड ॲज हुक्स लॉ. ओके. आणि आपल्याला माहिती आहे डायरेक्टली प्रपोर्शनलचा मिनिंग काय आहे, की स्ट्रेस इज इन्क्रीजेस देन स्ट्रेन ऑल्सो increases. If stress is decreases then strain also decreases. आता आपल्याला माहिती आहे हा साईन जर आपल्याला गायब करत असेल तर इज इक्वल टू घेतो आणि कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करतो. इट्स ओके. देन वी टेक द कॉन्स्टंट मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी एम. हा एम आहे, हा जो स्ट्रेन आहे हा डिव्हिजनमध्ये गेला. एम इक्वल्स टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. नंतर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे काय, रेशो ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन इज कॉल्ड ॲज मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. युनिट तेच आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. याचा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आणखी 3 टाईप पडले. पहिला पडला यंग्स मॉड्युलस डिनोटेड बाय वाय. याचा काय आहे, द रेशो ऑफ लॉन्जिट्युडनल स्ट्रेस टू लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इज कॉल्ड ॲज यंग मॉड्युलस. अंडरस्टँड, द रेशो ऑफ longitudinal stress to longitudinal strain is called as young modulus. F upon A हा आपला स्ट्रेसचा फॉर्म्युला, हा आपला स्ट्रेनचा फॉर्म्युला, दोघांचं डिव्हिजन करा आणि फॉर्म्युला काढा. देन बल्क मॉड्युलस डिनोटेड बाय K. द रेशो ऑफ वॉल्यूम स्ट्रेन्स टू वॉल्यूम स्ट्रेन इज कॉल्ड ॲज बल्क मॉड्युलस डिनोटेड बाय K. Okay, learn this. Bulk modulus is denoted by K and formula काय आहे, वॉल्यूम स्ट्रेस अपॉन वॉल्यूम स्ट्रेन. देन थर्ड टाईप पडते मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, डिनोटेड बाय N. द रेशो ऑफ शेअरिंग स्ट्रेस टू शेअरिंग स्ट्रेन इज कॉल्ड ॲज मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. नोट्स लागली तर मला सांगा. याचा फॉर्म्युला डायरेक्ट डिराईव्ह करून टाकायचा, दोघांचं डिव्हिजन करून टाकायचं. 2 फॉर्म्युल्याचा शेअरिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला घ्यायचा, शेअरिंग स्ट्रेनचा फॉर्म्युला करायचा, डिव्हिजन करायचा आणि ॲन्सर फाइंड आउट करायचा. नंतर आज आपण बघितलं होतं पिस्टन रेशो. पिस्टन रेशो आज आपण बघणार होतो बट सरांनी काही सांगितलं नाही. पिस्टन रेशो मीन्स काय आहे, द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन, द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. हेच हा पिस्टननं डिनोट करतात. द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इज कॉल्ड ॲज पिस्टन रेशो. द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. लर्न दिस. काय म्हटलं मी, द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इज कॉल्ड ॲज पिस्टन रेशो. याच्या ह्या व्हॅल्यू आहेत.